जसं लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, काय सांगितलं होतं लास्ट लेक्चरमध्ये, की प्रिय विद्यार्थी मित्रांनो, हे जे सुरुवातीला झालं आहे ते अतिशय जास्त महत्त्वाचं आहे. आयोनायझेशन एनर्जी म्हणजे काय? इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी लागणारी एनर्जी म्हणजे आयोनायझेशन एनर्जी. बट तो आयटम कसा पाहिजे? आयसोलेटेड गॅसेस ॲटम पाहिजे. आणि आयोनायझेशन एनर्जी हे ऑलवेज एंडो असते, ऑलवेज एंडो असते. एंडो म्हणजेच एंडोथर्मिक रिॲक्शन असते. फक्त अनायन असेल तर एक्झो असते. हे युनिट बघून घ्या. युनिट कन्व्हर्जन तेवढं महत्त्वाचं नाही, बट तुम्हाला एक्स्ट्रा माहीत राहावं की अख्ख्या लातूरमध्ये, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात भारी केमिस्ट्री कोणाला यायला पाहिजे? तुम्हाला यायला पाहिजे. लक्षात ठेवा, पिरियॉडिक टेबल. मग मी तुम्हाला सांगितलं सक्सेसिव्ह आयोनायझेशन एनर्जी. कुठल्याही आयटमला पहिल्यांदा सॉलिड कुठल्याही फॉर्ममध्ये असेल तर त्याला गॅस फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करा. मग सुरू करा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणं. पहिला इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला, दुसरा इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला, तिसरा इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला. पहिला इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला +1 झालं, दुसरा केला +2 झालं, तिसरा झाला +3 झालं. पहिला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणे म्हणजे I1, दुसरा I2, तिसरा I3. फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी, सेकंड आयोनायझेशन एनर्जी, थर्ड आयोनायझेशन एनर्जी. आणि मग मी तुम्हाला प्रश्न विचारला की कुणाची आयोनायझेशन एनर्जी जास्त असते? थर्डची आयोनायझेशन जास्त असते. कारण की सर प्लस चार्ज जेवढं जास्त होईल सर तेवढी साईज छोटी होते. साईज जेवढी छोटी झाली तेवढं इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणं अवघड जातं. माहिती आहे का? माहीत आहे सर. नेक्स्ट हे ते सांगितलं. नंतर फॅक्टर सांगितलं लास्ट लेक्चरला. हे 4 फॅक्टर आणि 4 फॅक्टर आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे हा लेक्चरमध्ये. इस लेक्चर में हम स्टडी करेंगे. एक लक्षात ठेवा बाळांनो, एक साधी गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. मला फार सांगायची इच्छा होती, मी सांगू इच्छितो की लक्षात ठेवा की आपण, प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या फ्लोमध्ये चाललो, लक्षात ठेवा की हे बघा तुम्हाला 6 दररोज व्हिडिओ किती येतात? 6 व्हिडिओ येतात. किती? 6 व्हिडिओ येतात. 6 व्हिडिओ. केमिस्ट्रीचे किती येतात? केमिस्ट्रीचे 2 व्हिडिओ येतात. फिजिक्सचे 2 व्हिडिओ येतात. बायोचे 2 व्हिडिओ येतात. लक्षात ठेवा. आता ते कोणते व्हिडिओ किती तासाचे आहेत मला काही माहीत नाही. ओके डन. हे 6 तास तुमचे घेत व्हिडिओमध्ये गेले का? गेले. ओके डन. 6 तास तुम्ही मिनिमम अभ्यास करणं गरजेचं आहे. 6 तास मिनिमम अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्या 6 तासामध्ये केमिस्ट्रीचं 2 तास, फिजिक्सचं 2 तास आणि बायोचं 2 तास अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये केमिस्ट्रीमध्ये आलं होतं पार्ट 1चं 1 तास आणि पार्ट 2चं 1 तास अभ्यास करणं मस्ट आहे. आता मी माझं बोलतो. या आता आपण प्रत्येकानं सेल्फिश राहायला पाहिजे. लक्षात ठेवा, अभ्यास म्हणजे अभ्यास असतो, याच्यापेक्षा दुसरं काही करायचं नसतं. 1 तास आता माझा अभ्यास करणार तुम्ही, व्हिडिओ बघत 1 तास अभ्यास करणार. आणि लक्षात ठेवा इथे 1 तास आपण कशाचं धरलेलं आहे? 1 तास माझं व्हिडिओ बघत असं धरलेलं आहे. बट 1 तासाचं व्हिडिओ आहे का आपलं? नाही. किती मिनिटाचा व्हिडिओ आहे बाळा? 20 मिनिटाचा व्हिडिओ आहे. किती मिनिटाचा व्हिडिओ आहे? 20च मिनिटाचा व्हिडिओ आहे. म्हणजे इथं 40 मिनिट राहिले का आपले? हो सर. आणि त्या 40 मिनिटामध्ये समजा तुला लिहून घ्यायला 20 मिनिट लागले तर किती झाले बाळा? इथं किती झाले तुझे? 20 मिनिट इथं राहिले. म्हणजे तुझ्याकडे टोटल 1 तास आणि 20 मिनिट म्हणजे टोटल तुझ्याकडे 80 मिनिट आहेत बाळा. दररोज तुला सांगतो बाळा, तुला नीटची शपथ आहे बरं बाळा. लक्षात ठेव, तुझ्या प्रिय आवडत्या व्यक्तींची शपथ आहे. तुला दररोज आपलं कमीत कमी 80 मिनिट अभ्यास करणं मस्ट आहे रे पिल्लू. लक्ष दे. नाहीतर बघ हे आपण आपला अभ्यास करणं. आता बघ हे सगळ्या गोष्टीचा अभ्यास कर. मी तर तुला सगळ्याचं शेड्यूल दिलं, फक्त माझा अभ्यास कर असं म्हणलंय का? नाही. मी तुला म्हणलं फिजिक्स, केमिस्ट्री, बायो सगळ्याचं असं कर. प्रत्येकाचं 2-2 तास अभ्यास कर. त्यातल्या त्यात आता आपल्यावर आपण आपला एक पार्ट आहे त्यात आपण 20 मिनिटाची 20 किंवा 30 मिनिटाची व्हिडिओ बनवतो. लिहून घेतलं समजा. हे पण तुला इथंच लिहायला वेळ लागला तर कमीत कमी तू 60 मिनिट अभ्यास करणं मस्ट आहे रे पिल्लू बाळा. लक्ष दे. 60 मिनिट तुझा अभ्यास करणं मस्ट आहे. आपलं पिरियॉडिक टेबल एवढं धुवाधार कोण ठेव. मी सांगतो तुला इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं बेनिफिट काय. शिकवत असताना जर परफेक्ट वाचलं, भरपूर वाचलं आणि त्याची लिहून प्रॅक्टिस केलं का, मग तू तुझ्या नेक्स्ट जनरेशनला शिकू शकतोस रे. तू डॉक्टर झाणार, तू मोठा डॉक्टर होणार, तुझं लग्न होणार, तुझं लेकरू नंतर 11वीला आलं ना तेव्हापर्यंत तुला लक्षात राहू शकतं. बट मी सांगितल्याप्रमाणे अभ्यास करायचं असतं. फक्त मी सांगितल्याप्रमाणे अभ्यास केला ना, दररोज कसं रिव्हिजन करायचं, दररोज कसं अभ्यास करायचं, हे जर मी सांगितल्याप्रमाणे अभ्यास केलास का मग तू जिंकलास रे. तू तुझ्या नेक्स्ट जनरेशनला ट्युशनला पाठवायची गरज नाही रे. लक्षात ठेव. एवढं खतरनाक तुझं केमिस्ट्री होऊन जाईल. लक्षात ठेव. 60 मिनिट अभ्यास करणार. काय करणार त्या 60 मिनिटामध्ये? लक्षात ठेव. मी पहिल्या लेक्चर सांगितले, लेक्चर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असं दररोज तर अभ्यास करणार, रिव्हिजन करणार, तेच रिव्हिजन करणार. पहिल्या दिवशी वाचणार, दुसऱ्या दिवशी मग किती वेळेस वाचणार, किती वेळेस लिहिणार हे तू डिसाईड कर. की प्रत्येकाची आपली एक टेंडन्सी असते. आपल्याला माहीत असतं आपली एबिलिटी काय आहे. दररोज आरशात घरी बसला असतो. लक्षात ठेव, तुझ्यावर ऑब्झर्वेशन करायला आम्ही नाहीत. ऑफलाईन राहायचं झोडपून काढलं असतं तुला. बट लक्षात ठेव, तुझे आईवडील तर तुझ्या किती मागे लागणार रे. हे तुझे स्वप्न आहेत आणि तुलाच पूर्ण करायचे. लक्षात ठेव. आणि त्यात अभिमान सगळ्यात जास्त वाटेल तुला. तुझ्यापेक्षा जास्त अभिमान तुझ्या आईवडिलांना वाटेल आणि आम्हाला वाटेल. लक्षात ठेव. तू करिअर बनणार आहे तुझं, बट खुश होणार आहोत आम्ही. आमचं काहीच फायदा नाही तरी आम्ही खुश. की आम्ही म्हणणार आमचा विद्यार्थी ह्या कॉलेजला लागला, आमचा विद्यार्थी एका अटेंडमध्ये ह्या कॉलेजला लागला. हवा करणार आम्ही.
लक्षात ठेव, एवढा अभ्यास करणं मस्ट आहे. आणि दररोज आरशात बघून एक वाक्य म्हण. दररोज आरशात बघून एक वाक्य म्हण. लिहून घे बाळा. आरशात बघून दररोज एकदा वाक्य म्हणायचं. काय म्हणायचं हे बघ. त्या आरशात बघ, स्वतःला सांगायचं. जे तुझे आजचे स्वप्न आहेत, जे तुझे आजचे स्वप्न आहेत ते उद्या साकार होणार. जे तुझे आजचे स्वप्न आहेत ते उद्या साकार होणार. जे लोक आज आपापल्या अवकातीत नाहीत ते आपल्या उद्या खिशात राहणार. कारण की बाळांनो, तुम्ही जर लातूरला शिकायला असाल, लक्ष द्या, किंवा तुम्ही ऑनलाईन क्लासेस लावलात, आईवडिलांचे एवढे 50-60 हजार रुपये घालवलात, तर बाळांनो लोक तुमचे पाहुणे रावळे शेजारी विचारतात तुमचं पोरगं काय करू लागलं, तुमच्या चिंट्या काय करू लागलं, अभ्यास करतोय का नाही, किती मार्क पडले. कमी मार्क पडले की तुमच्या आईवडिलांवर ते थुकतात. कशाला लावलात एवढं मोठं ट्युशन, काय नाही, पोरगं अभ्यास करणं काय नाही, असं म्हणतात. आणि तुमच्या आईवडिलांची इज्जत काढतात. तुमच्या आईवडिलांचं इज्जत तुम्हाला जर कमवायचं असेल, त्यांचा अभिमान कमवायचा असेल, तर ते तुमच्या हातात आहे, लक्षात ठेवा. आणि तुमचे आईवडील एवढं कष्टाने तुम्हाला शिकवत आहेत आणि त्यांचं नाव मोठं करायला तेवढं होत नसेल तुमच्यानं. आणि त्यांचं कुठं नाव मोठं होलं, तुमचंच नाव मोठं होऊ लागलं, तुम्हीच मोठे होऊ लागलो. ते म्हणलं जातं म्हणा आईवडिलांचं नाव मोठं करा, आईवडिलांचं नाव मोठं करा. त्यात सगळं तुमचंच आहे की रे. स्वतःसाठी करताय तुम्ही, आईवडिलांसाठी करताय का? अभ्यास केला, डॉक्टर झालं, तर आईवडिलांसाठी का स्वतःसाठी? स्वतःसाठी. लक्षात ठेवा, जे तुम्हाला भेटलं नाही, लक्षात ठेवा, जे तुम्हाला भेटलं नाही ते तुमच्या नेक्स्ट जनरेशनला भेटावं, हे तरी कमीत कमी जिद्द पाहिजे रे. जे माझ्या आईवडिलांना भेटलं नाही मी त्यांना भेटून देतो, कोणत्या हालतीत, हे तरी जिद्द पाहिजे. काय नाही, व्हिडिओ बघायचं, लिहून घ्यायचं. अरे हेच नॉर्मल खेळ तर सगळेच करत. एक्स्ट्रा ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटीज करावं लागतात. एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॅशन पाहिजे, जुनून पाहिजे, आग पाहिजे, ती करून दाखवायची धमक. लक्षात ठेवा. एवढं सांगतो मी तुम्हाला. आता एवढं ऐकलात तर चांगली गोष्ट आहे, नाही ऐकलात तर तुमची मर्जी. नेक्स्ट फॅक्टर अफेक्टिंग, बघा साईज. आता साईजचं सगळ्यांना माहीत आहे, मी माहीत सांगितलं होतं. जर एखादी ॲटम मोठा आहे, तो न्यूक्लियसपासून लांब आहे, इलेक्ट्रॉन मग तो लूजली अट्रॅक्टेड असतो, मग त्याला इझिली पळवता येतं, म्हणजे त्याची आई कमी. एखादी ॲटम छोटा आहे, त्याचं न्यूक्लियसचं त्याचं अट्रॅक्शन जास्त असतो आणि त्याचा इलेक्ट्रॉन पळून नेण्याला अवघड असतो. जसं की बघा, लहान लेकराला त्याच्या आईपासून लांब करणं अवघड असतं, कारण की ते आईच्या जवळ असतं. तेच मोठ्या लेकराला तुम्ही म्हणलात, आता तुमच्या मित्राला म्हणलात चल क्रिकेट खेळायला जाऊ, ते लगेच ते पळत अभ्यास करायला सोडून देते. बट लहान लेकरू त्याच्या आईच्या जवळ राहतं, लक्षात ठेवा. तसं जेवढं साईज छोटी तेवढा त्याचा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणं अवघड, म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. कसं सगळ्या गोष्टी दैनंदिन व्यवहारामध्ये सगळ्या कन्सेप्ट आपल्या एवढं पटवून दिलं तर तुला खणाखण समजायला पाहिजे, अप्लाय करायचं, दान MCQ सॉल्व करायचे. सर पिरियॉडिक टेबलमध्ये पैकीच्या पैकी पाडतो की नाही बघा सर तुम्ही. आज तुम्ही आमच्यामध्ये सर, आज तुम्ही आम्हाला जे जाळ लावलात सर, हे जाळ पूर्ण 2 वर्ष धगधगत राहील सर, लक्षात ठेवा तुम्ही. आम्ही दररोज आरसा घरी नसेल तर आरसा विकत घेणार सर आणि म्हणणार दररोज तुमचा डायलॉग डबल रिपीट करून म्हणणार सर. आणि ते म्हणल्यानंतर बघा तुम्ही, मी तर स्वतः म्हणलं, हे ॲप्लिकेशन मी स्वतः केलं, लक्षात ठेवा. पाहुणे रावळे लई त्रास देत, लक्षात ठेवा. तुम्ही मोठे होत असाल तर तुमचं नाव घेणार नाहीत, बट तुम्ही जर खाली पडू लागलो तुमचं नाव घेतात. हे बघा हो बाई, पोरगं लई उड्या मारलं तर पडलं बा पालतं, दाखवून द्यायचं त्यांना. लक्षात ठेवा. आता इथं ऑनलाईनमध्ये स्टोरी सांगितली, तुम्हाला सांगतो लाईव्ह स्टोरी सांगितलं असतो, डोळ्यातून पाणी आणलं असतं, तुमच्या डोळ्यातून पाणी. लक्षात ठेवा मानो, ही जे आपले सराउंडिंग असतं ना ते लय बेकार असतं. जे आपले रिलेटिव्स असतात ना लय बेकार असतात, लक्षात ठेवा. खतरनाक असतात, खतरनाक. काही चांगली असतात, सगळेच बेकार नसतात, चांगली असतात, सपोर्टिव्ह नेचरची पण असतात काही, नाही तर सगळेच बेकार म्हणचाल. नाही तर काही असतात नासके कांदे असल्यासारखे. या आयोनायझेशन एनर्जी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू साईज. डन, समजलं सर. मग जेवढं हे तर आपल्याला माहिती आहे की जेवढं निगेटिव्ह चार्ज जास्त तेवढी साईज जास्त, जेवढं निगेटिव्ह चार्ज जास्त साईज जास्त, म्हणजे साईज जास्त त्याची आई कमी. आणि जेवढं पॉझिटिव्ह चार्ज जास्त तेवढी साईज कमी, तर साईज कमी तर त्याची आयोनायझेशन एनर्जी काय असते, जास्त असते. एवढं लिहून ठेवा. आता पिरियडमध्ये साईज का जाते, इकडे पिरियडमध्ये साईज डिक्रीज तर आयोनायझेशन एनर्जी इन्क्रीज. ग्रुपमध्ये साईज इन्क्रीज तर आयोनायझेशन एनर्जी डिक्रीज. लिहून घ्या. लिखलो भाई साहब, लिखलो. थोडंसं झूम करूया त्याला, थोडंसं झूम. लिहून घेतलात का? हो सर, लिहून घेतलं. आता हे ऑर्डर, हे काय म्हणा ऑर्डर, हे तर सगळं ऑलरेडी ऑर्डर लिहून ठेवलं. तुम्ही ऑर्डर माझ्यामध्ये लिहून ठेवायला पाहिजे, तुम्ही स्वतः लिहायला पाहिजे. आता NA+, N आणि N-.
आता हे आयोनायझेशन एनर्जीची ऑर्डर बरं, साईजची ऑर्डर नाही. पुराणा डोसको बसलो साईजची ऑर्डर पाठ असलो साईजच अप्लाय करतात. आता उलटं करायचं, म्हणजे साईज इज आयोनायझेशन एनर्जी इनव्हर्स आहे. सगळ्यात जास्त महत्त्वाचा एक्झाम्पल नंबर 3, आणि Na प्लस. सर सर ऑक्टेट कंप्लीट आहे सर, त्याचा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणं लय अवघड आहे सर. Na प्लस त्याचाही बाण होतो, तोचाही ऑक्टेट कंप्लीट आहे, त्याचा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणं अवघड आहे. दोघांकडे 10 इलेक्ट्रॉन आहेत सर, बट प्लस चार्ज ज्याच्याकडे असतं त्याची साईज छोटी असते. साईज छोटी तर आयोनायझेशन एनर्जी जास्त, असं म्हणायला काय हरकत नाही. तिसरं एक्झाम्पल बघा, NCNF. ऑब्व्हियसली पिरियडमध्ये साईज कमी, आयोनायझेशन एनर्जी जास्त. हे बघा PB प्लस टू PB प्लस, जेवढं प्लस चार्ज जास्त तेवढी साईज कमी, आयोनायझेशन एनर्जी जास्त. हा एक कन्सेप्ट त्यालाच लागू होतो. दोन्ही एकच एक्झाम्पलसारखे आहेत. हे बघा, फर्स्ट एक ग्रुपमध्ये खाली जाता जाता साईज काय होते, खाली जाता जाता साईज वाढते, आयोनायझेशन एनर्जी कमी होत जाते. इथे तेच आहे, प्लस चार्ज वाढला साईज कमी, आयोनायझेशन एनर्जी जास्त. आणि अख्ख्या पिरियॉडिक टेबलमध्ये, अख्ख्या पीटी म्हणजे काय, पिरियॉडिक टेबल, अख्ख्या पीटीमध्ये पाहणं हेलियमची सगळ्यात हायेस्ट आयोनायझेशन एनर्जी आहे आणि सीझियमची सगळ्यात लोवेस्ट आयोनायझेशन एनर्जी आहे. फ्रान्सियमची सुद्धा म्हणू शकतो, बट पाहणं फ्रान्सियम रेडिओ एलिमेंट आहे. तुम्हाला माहीत आहे कोण जाणार त्याचं इलेक्ट्रॉन काढायला, म्हणतात बघा ते मांजराच्या गळ्यात कोण घंटी बांधणार, तसं काम आहे. आपण फक्त CCM म्हणणार. लक्ष द्या, पुढे चला, लिहून घ्या फास्ट एक्झाम्पल्स. लिहून घेतलात? हो सर लिहून घेतलं सर एक्झाम्पल. नेक्स्ट बघा, एक्सेप्शन. पी ब्लॉकमध्ये एक्सेप्शन आहे. पी ब्लॉक में क्या एक्सेप्शन है? पी ब्लॉक में एक्सेप्शन है बाल गंगाधर इंडियन टिळक. आता लोकांना काय वाटतं, ग्रुपमध्ये साईज वाढली, आई कमी झाली म्हणजे एक्सपेक्टेड काय असेल, खाली जाता 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 कमी होऊ लागली रे बाबा, काय आयोनायझेशन एनर्जी. बट तसं नाही रे बाबा. आता काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल, सर पहिल्या ह्या लेक्चरच्या आत्तापर्यंत आल्यानुसार, सर पहिल्यापासून आत्तापर्यंत आलो तर सर तुमची एनर्जी हळूहळू वाढू लागली सर, असं का सर? तुमच्या एनर्जीमध्ये काय राज है? क्या राज है आपकी एनर्जी में? अचानक आपकी एनर्जी कैसे बढ़ गई सर? स्टार्टिंग को तो हम तो ऐसे थोड़ा ऐसे लगा, मगर आप अभी तो एनर्जेटिक पढ़ा रहे हो, ऐसा लग रहा है जैसे सब दिमाग में घुस रहा है. क्या हो गया? हे सगळं तुमचं जादू आहे बाळांनो, तुमची जादू आहे, सगळी तुमची किमया आहे सगळी. लक्षात ठेवा, एक उत्कृष्ट टीचर होणं ह्याच्या मागे जर सगळ्यात मोठा हात कुणाचा असेल तर ते विद्यार्थ्यांचा असतो. ही जी एनर्जी आज माझ्यामध्ये आलेली आहे, या 2 दिवसापासून बघताय तुम्ही 2-4 व्हिडिओमध्ये, हायली एनर्जेटिक. हे कशामुळं? तुमच्यामुळे बाळांनो. जे तुम्ही जे मॅसेज पडतात सर, जबरदस्त सर, जे काय शिकवतं सर असं वाटतं डायरेक्ट डोक्यातच घुसलं सर, डायरेक्ट डोक्यात. हे जे तुमचे जे कमेंट येतात ना, ते ऐकून वाटतं अजून भारी शिकवायला पाहिजे पोरांना. आता ह्याला आवडलं ना, आणखीन 4 पोरांना लई आवडायला पाहिजे, लई खतरनाक आवडायला पाहिजे. ही एनर्जी आहे, ही तुमची एनर्जी आहे रे, तुम्ही दिली एनर्जी आहे, लक्षात ठेवा. ही माझी एनर्जी नाही, ही तुमची एनर्जी आहे, लक्षात ठेवा. तसं आता बघा, तुम्ही मला एनर्जी दिलो, गिव्ह अँड टेक असतं, लक्षात ठेवा. तुम्ही मला एनर्जी दिला, मी तेवढं हायली एनर्जेटिक अजून शिकवणार, तुम्हाला अजून जास्त समजणार, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे असं ऑलवेज एनर्जी मलाही देत चला, मी तुम्हाला एनर्जी देत राहीन. चला नेक्स्ट, बाल गंगाधर इंडियन टिळक. खाली जाता जाता साईज कमी होत चालली, आयोनायझेशन एनर्जी खाली जाता जाता साईज वाढत चालली, आयोनायझेशन कमी होत चालली. हे तुमचं एक्सपेक्टेड आहे, बट असं सध्याला नाही. रिअलमध्ये जर बघायला गेलं तर उलटं काहीतरी शाळा आहे. सगळ्यात जास्त आयोनायझेशन एनर्जी कोणाची आहे? बोरॉनची. आणि बोरॉनच्या नंतर सरळ कोणाची आहे? थॅलियमची. बघा. थॅलियमच्या नंतर गॅलियमची आहे. बघा. गॅलियमच्या नंतर ॲल्युमिनियमची आहे. बघा. आणि ॲल्युमिनियमच्या नंतर इंडियमची आहे. बघा. असं का झालं सर? असं का झालं याच्यामागे भरपूर मोठे रिझन आहेत. मला वाटतं की ते रिझन सांगण्यामध्ये काय मजा नाही, त्याच्यामुळे मी त्याचं ट्रिक काढलं. काय काढलं ट्रिक? बघा, इथं लक्ष द्या. बॉटल घेऊन काय म्हणजे ते खरं तर त्याचं शिल्डिंग इफेक्ट आणि आपलं इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज. कधी असं घोळ झाला ना, 2च गोष्टी असतात, शिल्डिंग आणि इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज. दुसरं काही राहणार, लक्षात द्या. बघा, शिल्डिंग इफेक्ट आणि न्यूक्लियर चार्जचा डिफरन्स असतो, बट ते तुम्हाला एवढं लवकर कळणार नाही. बट डायरेक्ट ट्रिक पाठ करून ठेवायचं. बॉटल काय म्हणायचं? बॉटल घेऊन आला इंडियात आईसाठी. कोण आला? पी ब्लॉकमध्ये बोरॉन फॅमिली आला. बॉटल घेऊन आला इंडियात आईसाठी. बॉटल घेऊन आला इंडियात आईसाठी.
म्हणजे एट्रिक आयनायझेशन एनर्जी आहे हे सुद्धा माहीत राहिलं पाहिजे. आईसाठी म्हणजे आई कशासाठी घेतलं मी, आयोनायझेशन एनर्जीचं हे ट्रिक आहे म्हणून. बॉटल घेऊन आला इंडियात आईसाठी 10 वेळेस पाठ करा, दुसऱ्यांना सांगा हे एक्सेप्शन आहे, जलवा आहे. आता इथे बघा बोरांची तर कार कशी गेली सून पबमध्ये, इथं सुद्धा पीबीवर, इथं तर टीएल सगळ्यात पुढे गेला होता, इथं पीबी फक्त एसएनच्या पुढे जातो. आणि सुरुवातीलाच बोरॉन पीबी लॉकचा पहिला ग्रुप आहे, त्याच्यामुळे इथे इफेक्ट जास्त जाणवलं, त्याच्यानंतर इफेक्ट इथं कमी जाणवलं, त्याच्यानंतर इफेक्ट जाणवतच नाही. कोणता हो सर, खाली जाता जाता डी आणि एफ ऑर्बिटल येतात, पुअर शिल्डिंग होते, इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज वाढतो आणि इलेक्ट्रॉन काढणं अवघड जातं. चला रिझन सांगून टाकलं, हे रिझन आहे याच्या मागचं. ओके, तर इथं माननो हा पुढे येतो आणि एस एन मागे जातं. इथं सुद्धा लक्षात ठेवायचं, सूनची आई कमी, एस एन म्हणजे आपली सून असते ना, पीबी पुढे आला, एस एन मागे गेला, एस एन का मागे, सूनची आई कमी म्हणायचं. पीबी का पुढे आला, पुअर शिल्डिंगमुळे आला, लिहून ठेवले बा, पुअर शिल्डिंग इफेक्ट. इथं सुद्धा पुअर शिल्डिंगमुळे तो पुढे जातो, पण सुरुवातीला इफेक्ट जास्त जाणवतो, नंतर इफेक्ट कमी जाणवतो, मग तो फक्त इथंच येतो, हा चक्क पुढे जातो. दन, कळलं, लिहा, लिहून घ्या लवकर, फास्ट 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 फास्ट. लिख लिए क्या, लिख लिए सर. हे बघा एक्सेप्शन, डी ब्लॉकमध्ये एक्सेप्शन काय आहे. आता डी ब्लॉकमध्ये एवढं मोठं एक्सेप्शन लिहून घ्यायची मला नाही वाटत काय गरज आहे. डी ब्लॉकमध्ये एक छोटासा एक्सेप्शन लिहून घ्या, फक्त डी ब्लॉकमध्ये एवढंच एक्सेप्शन लिहून घ्या कि डी ब्लॉक में क्या लिख लेने का है, डी ब्लॉक में इतना लिख लेने का, ये देख 3D है, ये 4D है और ये क्या है 5D है. नीचे जाते जाते ग्रुप में जाते जाते क्या होता, ग्रुप में जाते जाते साइज़ क्या होता, इंक्रीज़ होता. तो साइज़ इंक्रीज़ होगा तो आयोनाइजेशन एनर्जी क्या होना चाहिए, डिक्रीज़ होना चाहिए. इस हिसाब से आपका 3D 4D और 5D में सबसे ज़्यादा 3D का और 4D का देन 5D का होना चाहिए. मगर ये नहीं है ऐसा, क्योंकि आपको भी मालूम है कि 5D में क्या होता है, 5D में लैंथेनाइड कॉन्ट्रैक्शन होता है. क्या होता है, लैंथेनाइड कॉन्ट्रैक्शन होता है, और लैंथेनाइड कॉन्ट्रैक्शन की वजह से यह सामने जाता है, मतलब यहाँ होगा 5D इज़ मोर दैन 3D इज़ मोर दैन 4D. ये सीरीज़ है और ये किस किस ग्रुप के लिए अप्लीकेबल है, ये किस किस ग्रुप के लिए अप्लीकेबल है, 7, 8, 9, 11, 12 ग्रुप के लिए. आणि त्यातला ते अतिशय जास्त महत्त्वाचं कॉपर, क्यूट, अंजली, आगाव हे परीक्षेत विचारलं जातं. हमखास हे परीक्षेत विचारलं जातं, लक्षात ठेवा. हमखास परीक्षेत विचारलं जातं, हमखास हे परीक्षेत विचारलं जातं, लक्षात ठेवा. ह्याला हमखास परीक्षेत विचारलं जातं म्हणून ह्याला इथे कोपऱ्यात नेऊन ठेवतो आणि ह्याला तुम्हाला सांगतो नेमकं काय भानगड आहे, कसं करायचं आहे. मग इथं हे बघा, त्याच्यामुळे सगळ्यात पुढे कोण येणार, 5D येणार. म्हणजे कोण येणार पुढे, AU इज मोर दॅन CU इज मोर दॅन AG. तुम्ही असंही लिहू शकता, किंवा क्यूट, अंजली, आगाव हा शब्द जर आला तर आगाव इज मोर, क्यूट इज मोर दॅन अंजली. तुम्ही ह्याला असंही लिहू शकता, तुम्ही ह्याला असंही लिहू शकता. चला लिहून ठेवा पटकन. आणि हे जे आहे ते रिअल आहे आणि हे जे आहे ते तुमचं एक्सपेक्टेड आहे. बट हे चुकीचं आहे, लक्षात ठेवा. रिअल हे बरोबर आहे. लवकर लिहून ठेवा, फास्ट क्विक, लवकर. हे बघा कधी लिहून सांगत असताना वेळ लागतो, अतिशय जास्त वेळ लागतो. म्हणून मी ते तुम्हाला बोर्डर ऑलरेडी लिहून ठेवले, मस्त सांगत बसतो. लिहिलात, चला नेक्स्ट. जेव्हा सगळं स्किप, जेवढं मी शिकवलं तेवढं लिहा. आता लक्षात द्या, ओव्हरऑल आयोनायझेशन एनर्जीचा जर फंडा जर बघितला आपण, किसकी आयोनाइजेशन एनर्जी ज़्यादा, किसकी आयोनाइजेशन एनर्जी कम, इसका अगर देखा जाए तो SPDF में यस कडून पी इकडे जात असताना काय होतं, साहेब बघा इकडून तिकडे येताना साईज काय होत जाते, कमी होत जाते. तर आयोनायझेशन एनर्जी काय होतं, वाढत जाईल. म्हणजे SFDP असं होत जाईल, उलटं होत जाईल आयोनायझेशन एनर्जी. पण एखाद्या ग्रुपमध्ये समजा यस आणि पीच असतील, दोघंच असतील, यस आहे, अरे कुठे गेलं ते, हां हे बघा P इज मोर दॅन यस होईल त्या टायमाला, किंवा खोडून टाकतो, लक्ष द्या. यसच आहे आणि पीच आहे, कोण आहे रे बाळा, यसच आहे आणि पीच आहे, तर ऑब्व्हियसली पीची जास्त असेल यसपेक्षा. आता यस आलं, डी आलं, पी आलं, मग यस जास्त असेल, मग डी असेल, मग पी असेल. आता एखाद्या पिरियडमध्ये यस पण आहे आणि एफ पण आहे आणि डी पण आहे आणि पी पण आहे, तर दॅट टायमाला यस इज मोर दॅन डी, डी इज मोर दॅन एफ, एफ इज मोर दॅन एस असं म्हणायला काय हरकत नाही. त्याच्यामुळे हे सुद्धा ऑर्डर लिहून घ्यायला काही हरकत नाही. कन्सेप्ट हे अतिशय जास्त क्लिअर आहे की पी ब्लॉकची साईज छोटी असते, त्याच्यामुळे त्याची आयोनायझेशन एनर्जी काय असते, जास्त असते. काय असते,
जास्त असते. काय असते? जास्त असते. लक्षात ठेवा. लिहून घ्या, एकदम सोपं आहे. नेक्स्ट बघा, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आणि शिल्डिंग इफेक्ट. हे तर तुम्हाला माहीत आहे, शिल्डिंग हे डायरेक्टली साईजला आहे आणि इफेक्टिव्ह इन्व्हर्सली आहे. आणि साईज हे आयोनायझेशन एनर्जीच्या इन्व्हर्स आहे. त्याच्यामुळे जे साईजच्या इन्व्हर्स ते आईच्या डायरेक्ट, म्हणजे साईजच्या डायरेक्ट ते आईच्या इन्व्हर्स. ओके, डन. एवढं महत्त्वाचं आहे. आता ह्याच्यानंतर बघू पेनिट्रेशन पॉवर. आयोनायझेशन एनर्जी इज डायरेक्टली पेनिट्रेशन पॉवर ऑफ सबशेल. एवढं सांगतो मी तुम्हाला, एवढं लिहून घ्या. काय असतं पेनिट्रेशन पॉवर? या पेनिट्रेशन पॉवर म्हणजे काय असतं बानू? अट्रॅक्शन ऑफ सबशेल. अट्रॅक्शन ऑफ सबशेल टुवर्ड्स न्यूक्लियस इज कॉल्ड एज पेनिट्रेशन पॉवर. लक्षात ठेवा. हे बघा, हे न्यूक्लियस आहे, हे इनर ऑर्बिट, हे आउटर ऑर्बिट. चला आता इथला इलेक्ट्रॉन बानू, इथल्या इलेक्ट्रॉनला जर न्यूक्लियस आवडत असेल, ह्याच्या इलेक्ट्रॉनला लक्षात ठेवा बरं, इलेक्ट्रॉनला जर न्यूक्लियस आवडत असेल किंवा तो त्याच्या अट्रॅक्शनमध्ये असेल तर त्याला झेड इफेक्टिव्ह म्हणतात. काय म्हणतात त्याला? झेड इफेक्टिव्ह म्हणतात. बट अख्खा सबशेल बाळांनो, अख्खा सबशेल त्याच्या अट्रॅक्शनमध्ये आहे, सबशेलच त्याच्या अट्रॅक्शनमध्ये आहे, तर ह्याला काय म्हणतात बाळांनो? पेनिट्रेशन पॉवर म्हणतात. काय म्हणतात? पेनिट्रेशन पॉवर म्हणतात. काय म्हणतात? पेनिट्रेशन पॉवर म्हणतात. लक्षात ठेवा. म्हणजे माझी टीचिंग तुम्हाला जर आवडत असेल, मी म्हणजे न्यूक्लियस, समजा मी म्हणजे न्यूक्लियस, अभिजित सर म्हणजे न्यूक्लियस. लक्षात ठेवा. अभिजित सर म्हणजे काय बाळांनो? न्यूक्लियस. न्यूक्लियस म्हणजे कोण आहे? अभिजित सर. अभिजित सर आहेत. आणि इलेक्ट्रॉन म्हणजे तुम्ही आहात, तुम्ही. आणि हे डबे म्हणजे तुमची पूर्ण फॅमिली म्हणजे तुम्ही पण आहात बरं सोबत, फॅमिलीमध्ये तुम्ही पण आहात. तुम्हाला जर माझी टीचिंग आवडत असेल तर दिस इज अ इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. पण तुमच्या पूर्ण फॅमिलीला तुम्ही व्हिडिओ बघता दाखवलात, हे बघा अभिजित सर आहेत, हे सरांचं नाव अभिजित सर आहे, मम्मी पप्पा कसलं भारी शिकवतात बघा तुम्ही, आणि त्यांनाही समजा टीचिंग आपली आवडली तर त्यांना, तुम्हाला सगळ्याला, तुमच्या पूर्ण फॅमिलीला माझी टीचिंग आवडली म्हणजे पेनिट्रेशन पॉवर. इलेक्ट्रॉनचं आणि न्यूक्लियसचं अट्रॅक्शन म्हणजे काय असतं? इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. आणि पूर्ण फॅमिलीचं अट्रॅक्शन म्हणजे काय असतं? पेनिट्रेशन पॉवर. असं लक्षात ठेवा. लिख लो पैसा, लिख लो. सर सगळ्यात जास्त पेनिट्रेशन पॉवर कोणाचा असतो? सर पेनिट्रेशन पॉवर बघताना एक गोष्ट महत्त्वाची आहे, एन महत्त्वाचं आहे. एन सेम पाहिजे. काय पाहिजे? एन सेम पाहिजे. पेनिट्रेशन बघत असताना काय पाहिजे? एन काय पाहिजे? सेम पाहिजे. लक्षात द्या. तिथे सगळ्यात जास्त पेनिट्रेशन पॉवर कोणाचं असतं सर? आता एकाच एन इज इक्वल टू 4 मध्ये एस आहे, पी आहे, डी आहे, एफ आहे. सगळ्यात जास्त पेनिट्रेशन पॉवर कोणाचं? तर सगळ्यात जास्त पेनिट्रेशन पॉवर यसचं असतं. यस सबशेल हॅव मोर पेनिट्रेशन पॉवर. का सर असं काय? ह्याचं पेनिट्रेशन पॉवर सगळ्यात जास्त का आहे? जर तुम्हाला कोणी विचारलं, नका टेन्शन घेऊ, आपल्याकडे सगळं रिझन आहे. बिकॉज ऑफ स्पेरिकल शेप. तो स्पेरिकल शेपमध्ये असतो. यस कसा असतो? स्पेरिकल शेप असतो. त्याच्यामध्ये तो युनिफॉर्मली काय होतं? डिस्ट्रीब्युटेड असतो. त्याच्यामध्ये इक्वली अट्रॅक्ट होतं न्यूक्लियसकडे. अट्रॅक्टेड टुवर्ड्स न्यूक्लियस ड्यू टू शेप, स्पेरिकल शेप. आणि मग यसचे इलेक्ट्रॉन मोर क्लोजर टू न्यूक्लियस. आता पूर्ण फॅमिलीज तुमच्या आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आली म्हणजे तुम्ही आणखीन माझ्या जवळ आलात. मग बाळांनो, यसचे इलेक्ट्रॉन बाळांनो मोर क्लोजेस्ट टू न्यूक्लियस. त्याच्यामुळे त्याची स्टेबिलिटी काय झाली? वाढली. त्याचं पेनिट्रेशन बाळांनो ऑफ सबशेल काय झालं? वाढलं. म्हणजे त्याचा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायला मला एनर्जी जास्त लागेल. म्हणजे आयोनायझेशन एनर्जी त्याची काय असेल? जास्त असेल. कुणाची? यसची, मग पीची, मग डीची, मग एफची. पण या सगळ्यांचा एन काय असतो? सेम असतो. लक्षात ठेवा. लिहून घ्या फास्ट. हो सर, लिहून घेतलं सर. लिहून घ्या फास्ट. मग शेल बाणू काय? शेल सेम पाहिजे. मी आता सांगितलं शेल सेम पाहिजे म्हणजे एन सेम पाहिजे. सेल सेम पाहिजे म्हणजे काय बाणू? एन सेम पाहिजे. एन दॅट टाईम मला पेनिट्रेशन पॉवर जर भेटला तर यसचं सगळ्यात जास्त, मग पीचं, मग डीचं, मग काय बाणू? एफचं आहे. लक्षात ठेवा. ओके. म्हणजे यसचं इलेक्ट्रॉन काढणं लय अवघड, अतिशय अवघड बाणू. लक्षात ठेवा. यसचं इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणं कसं आहे बाणू? अतिशय अवघड आहे. लक्षात ठेवा. एवढं लिहून घेतलात? अरे काय झालेलं? अतिशय अवघड आहे. आता चला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगतो. कुठपर्यंत आलो पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगायला पाहिजे आपण, नाही तर पुढल्या लेक्चरला आपला हवाच आहे. मग चल ते पुढल्या लेक्चरमध्ये बघूयात आपण. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण काय पुढल्या लेक्चरमध्ये बघूयात. कारण की तुम्हाला आता इथपर्यंत जेवढं काही शिकवलं आहे, आय होप तुम्हाला डोसक्याच्या वरून जाऊ नये म्हणून हे आपण पुढल्या लेक्चरमध्ये शिकत बांधू. अभ्यास करत राहा, छान अभ्यास करा. काही डाऊट असेल बिंदास विचारत चला, लिहून घेत चला चांगले नोट्स. आणि नोट्सचे सुद्धा फोटो पाठवू शकता. सर मी असं नोट्स काढत आहे वगैरे. ओके. ऑलवेज आय बी तुमच्यासोबत राहील. ऑलवेज अभिजित सर तुमच्यासोबत राहतील. म्हणा माझ्यासोबत थिंक नीट, थिंक आय बी.